व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे शिक्षण क्रांतीच्या उंबरठ्यावर। मित्रांनो, हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। उंबरठ्यावर आहे नव्या युगाचा प्रकाश, शिक्षणाने पेटवलाय भविष्याचा श्वास। ज्ञानाच्या वळणावर बदलतो काळ, शिक्षणाचा क्रांतीत आहे खऱ्या यशाचा माग। आजची पिढी एका अशा क्रांतीच्या उंबरठ्यावर उभी आहे जिथे शिक्षण क्षेत्रातील बदलांचा प्रभाव आहे। शिक्षण ही केवळ एक औपचारिक प्रक्रिया न राहता ती प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे। जागतिकीकरण, तंत्रज्ञान आणि बदलत्या सामाजिक गरजांनी शिक्षणाच्या स्वरूपात क्रांतिकारक बदल घडवले आहेत। क्रांती घडवते विचारांच्या तेजात, अंधश्रद्धा विरते शिक्षणाच्या प्रकाशात। शिक्षण हे क्रांतीचे खरे शस्त्र, तेच बांधते समाजाला विकासाचे केंद्र। क्रांतीची चावी हाती धरूया, शिक्षणाने नवे विश्व उभं करूया। शिक्षण क्रांती म्हणजे केवळ नवीन शैक्षणिक पद्धतीचा स्वीकार नव्हे, तर शिक्षणामध्ये संधीची समानता, व्यावसायिक कौशल्याची जोड आणि व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने झालेला आमूलाग्र बदल आहे। इंटरनेट आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे शिक्षण हे आता घराघरात पोहोचले आहे। ऑनलाईन शिक्षण, ई-लर्निंग प्लॅटफॉर्म्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग या सगळ्यांनी शिक्षणाला नवीन दिशा दिली आहे। शिक्षण हीच खरी क्रांतीची चावी आहे। मानवजातीच्या प्रगतीचा पाया शिक्षणामध्ये आहे। इतिहास पाहता जिथे शिक्षणाचा प्रसार अधिक झाला तिथे समाजाची उन्नती झाली। शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया नाही, तर विचारक्षमतेचा विकास, नैतिकता, मूल्य संवर्धन आणि व्यक्तिमत्व घडवण्याचे एक प्रभावी साधन आहे। म्हणूनच शिक्षणाला खरी क्रांतीची चावी मानले जाते। आपल्या स्वतःच्या क्षमतांचा शोध घेता येतो। शिक्षण हा विकासाचा मार्ग आहे, जो केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे, तर सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठीही महत्त्वाचा आहे। शिक्षण हा समाजाच्या विकासाचा मूलभूत पाया आहे। शिक्षणामुळे व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास होतो। समाजात शिक्षणाचा प्रभाव फक्त व्यक्तीपुरता मर्यादित नसतो, तर तो आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्तरांवरही महत्त्वाचा असतो। शिक्षणामुळे समाजातील जाती, धर्म, लिंग यासारखे भेद कमी होतात। शिक्षण सर्वांना समान संधी देत असल्याने प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे स्थान निर्माण करण्याची संधी मिळते। यामुळे समाजात समतेची भावना निर्माण होते आणि विषमता कमी होते। शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये तर्कशुद्ध विचारांची आणि शास्त्रीय दृष्टिकोनाची जाणीव होते। अंधश्रद्धा, कुप्रथा यांचा नायनाट शिक्षणाच्या माध्यमातून होतो। समाज अधिक प्रगत आणि जागरूक बनतो। शिक्षणामुळे लोकांना कौशल्य प्राप्त होतात, जे त्यांना रोजगार मिळवण्यास मदत करतात। शिक्षणामुळे उद्योजकता वाढते आणि लोक स्वावलंबी बनतात। याचा थेट परिणाम समाजाच्या आर्थिक उन्नतीवर होतो। शिक्षण लोकांना त्यांच्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव करून देते। शिक्षित व्यक्ती लोकशाही प्रक्रियांमध्ये सक्रिय सहभाग घेतात। यामुळे सुशासन आणि प्रगत समाज घडतो।
महिला शिक्षणामुळे त्यांचे सक्षमीकरण होते. शिक्षित महिला आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा विकास करण्यासाठी योगदान देतात. शिक्षणाने महिलांच्या आरोग्य, स्वावलंबन आणि सामाजिक स्थानात सुधारणा होते. शिक्षणामुळे लोकांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होते. शिक्षणामुळे रोगांचे कारण आणि त्यावरील उपाय लोकांना समजतात. याचा परिणाम समाजाच्या आरोग्य स्थितीवर होतो. शिक्षणामुळे समाजात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार होतो. लोक आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करतात आणि त्याचा उपयोग जीवन सुकर करण्यासाठी करतात. शिक्षण लोकांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाबद्दल जागरूक करते. यामुळे परंपरेचे जतन होते आणि त्याच वेळी जागतिक संस्कृतीचा स्वीकार करणे शक्य होते. शिक्षणाने व्यक्तीला योग्य, अयोग्य यातील फरक कळतो. शिक्षणामुळे लोकांमध्ये नैतिकता विकसित होते, ज्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. शिक्षण हे समाजाच्या विकासाचे खरे साधन आहे. ते फक्त व्यक्तीच्या जीवनातच नाही, तर संपूर्ण समाजात सकारात्मक बदल घडवते. त्यामुळे शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि त्याचे महत्त्व ओळखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. शिक्षणाशिवाय प्रगत समाजाची कल्पना अशक्य आहे. ज्ञान, सत्य आणि परिवर्तनाची किल्ली शिक्षण हीच आहे जीवनाची वळवळ. शिक्षण हे संजीवनी, शिक्षण हे तेज, जगाला दाखवणारे विकासाचे सेज. शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे माध्यम नसून ते समाज आणि व्यक्ती समाजाच्या विकासामध्ये आणि उन्नतीमध्ये शिक्षणाचा मोठा वाटा आहे. शिक्षणामुळे विचार करण्याची क्षमता विकसित होते, नवीन दृष्टिकोन मिळतो आणि व्यक्तीला जीवनातील आव्हाने पेलण्यास समर्थ बनवले जाते. शिक्षण व्यक्तीला अज्ञान, अंधश्रद्धा आणि चुकीच्या विचारसरणीतून बाहेर काढते. शिक्षणामुळे लोक अधिक तर्कसंगत, वैज्ञानिक आणि खुले विचार करणारे होतात. हे विचार समाजात सकारात्मक बदल घडवण्यास प्रवृत्त करतात. शिक्षण हे भेदभाव आणि विषमतेच्या जाळ्याला नष्ट करण्याचे प्रभावी साधन आहे. जात, धर्म, लिंग यासारख्या भेदांपलीकडे जाऊन शिक्षण समान संधी निर्माण करते. शिक्षणामुळे सामाजिक समता प्रस्थापित होण्यास मदत होते. शिक्षण व्यक्तीला कौशल्य प्राप्तीच्या आणि रोजगाराच्या संधी देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करते. शिक्षणाच्या माध्यमातून उद्योजकता, स्वावलंबन आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होते. शिक्षित समाज देशाच्या आर्थिक विकासात मोठे योगदान देतो. शिक्षण लोकांना त्यांच्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव करून देते. शिक्षणाने लोकशाही प्रणालीमध्ये सक्रिय सहभागाची भावना निर्माण होते. शिक्षणामुळे जबाबदार नागरिक घडतात, जे चांगले निर्णय घेण्यास सक्षम असतात. शिक्षण हे समाजातील प्रगतीचे महत्त्वाचे अंग आहे. शिक्षणामुळे महिलांना निर्णय घेण्याची, स्वावलंबी होण्याची आणि कुटुंब तसेच समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याची संधी मिळते. शिक्षित महिला हा समाजासाठी प्रेरणेचा स्रोत ठरतो. शिक्षणाशिवाय समाजात शिस्त आणि मूल्यांचे संवर्धन होणे अवघड आहे. शिक्षणामुळे व्यक्ती समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्जनशील उपाय शोधू शकते. शिक्षण विचारांमध्ये स्पष्टता आणि कृतीमध्ये आत्मविश्वास निर्माण करते, ज्यामुळे व्यक्तीला आणि समाजाला मोठ्या अडचणींचा सामना करता येतो. शिक्षण हे बदलाचे खरे साधन आहे, कारण ते विचारांना, वर्तनाला आणि जीवनशैलीला अधिक सकारात्मक बनवते. शिक्षणामुळे व्यक्तीची तसेच समाजाची उन्नती होते. म्हणूनच शिक्षणाचा प्रसार करणे आणि त्याला प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या मदतीने एक प्रगत, समृद्ध
आणि न्याय समाज घडवता येऊ शकतो. कधी ती तलवार अन्याय हटणारी, कधी ती फुलपाखरू स्वप्न सजवणारी. शिक्षणाने घडतो उद्याचा भारत, त्यातूनच साकार होईल प्रगतीची कहाणी. शिक्षण हा केवळ ज्ञानप्राप्तीचा मार्ग नसून तो व्यक्तीच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक साधन आहे. परंतु शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक घटकाची विशिष्ट जबाबदारी आहे. समाजाच्या सर्व स्तरांवर शिक्षणाच्या जबाबदारीचे महत्त्व ओळखले पाहिजे. शिक्षकांचे मुख्य कर्तव्य म्हणजे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण ज्ञान देऊन विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करणे हे त्यांच्या भूमिकेचे महत्त्वाचे अंग आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि शिस्त विकसित करण्यासाठी योगदान दिले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकवण्याची प्रेरणा देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. पालकांनी मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. त्यांना शाळेत पाठवणे आणि शिकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. पालकांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवून शिक्षकांशी संवाद साधणे आवश्यक आहे. मुलांसमोर सकारात्मक उदाहरण ठेवणे आणि त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे ही पालकांची महत्त्वाची भूमिका आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण हे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा आधार आहे. शाळेच्या नियमांचे पालन करून शिकण्याची प्रक्रिया अधिक परिणामकारक बनवावी. नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा आणि आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. शासनाने शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांसाठी दर्जेदार सुविधा पुरवणे आवश्यक आहे. शिक्षणामध्ये भेदभाव टाळून सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विनामूल्य उपलब्ध करून देणे आणि वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी विशेष योजना राबवणे. समाजाने शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करावा. शैक्षणिक संस्थांना आर्थिक आणि सामाजिक पाठिंबा देणे. शिक्षणामध्ये लिंग, जात आणि धर्म यासारख्या भेदभावांना थारा न देता एक समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी योगदान देणे. शिक्षणातील अडचणींवर लक्ष देणे. शिक्षणाच्या जबाबदारीचा भाग म्हणजे शिक्षण क्षेत्रातील अडचणी ओळखून त्यावर उपाय शोधणे. उदाहरणार्थ, ग्रामीण भागात शिक्षण सुविधा कमी असणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, शिक्षणात तंत्रज्ञानाचा समावेश. शिक्षणाची जबाबदारी ही केवळ शिक्षकांची किंवा सरकारची नाही, तर ती प्रत्येकाची आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी, शासन आणि समाज या सर्व घटकांनी आपली जबाबदारी पार पाडली तर शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल होईल. तरी चालू देत ही ज्ञान यात्रा, तोडू भेदभावाची सारी वाटा. शिक्षण क्रांतीच्या उंबरठ्यावर या, घडवू नवा इतिहास उज्ज्वल भविष्याचा. शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे आणि विकासाचे खरं साधन आहे आणि त्यांची जबाबदारी प्रत्येकाने सामंजस्यपणे पार पाडली पाहिजे. शिक्षण हीच खरी क्रांतीची चावी आहे. योग्य दिशेने चाललेल्या शिक्षण क्रांतीने केवळ व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण समाजाचा विकास साधता येईल. त्यामुळेच आपण सर्वांनी या क्रांतीचा भाग बनावे आणि शिक्षणाचे महत्त्व जाणून त्यांचा योग्य प्रकारे उपयोग करावा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.